नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण रिक्तिकाचं कार्य आणि रचना बघितली आणि आता आपण एकदम शेवटचं पेशी अंगक बघणार आहोत की जे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याला म्हणतो आपण लवके, ज्याला इंग्लिश मधून म्हणतात प्लास्टिड्स. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फुलं जी असतात, भाज्या ज्या असतात त्या वेगवेगळ्या रंगाच्या असतात आणि वनस्पतींमध्ये मात्र एकच रंग असतो, हिरवा, की जे पानांमध्ये असतो. आणि म्हणून वनस्पतींमध्ये असे रंग देणारे जे अंगक असतात त्याला आपण म्हणतो लवके. पर ह्या वनस्पतींमध्ये लवके हे दोन प्रकारचे असतात. ते म्हणजे एक अवर्ण लवक की जे फक्त लिकोप्लास्ट म्हणतात, की जे फक्त पांढरं आणि रंगहीन असतं. आणि दुसरं असतं वर्णलवके, म्हणजेच काय की क्रोमोप्लास्ट. वेगवेगळ्या फुलांना, फळांना जे वेगवेगळे रंग देतात त्याला आपण क्रोमोप्लास्ट असं म्हणतो. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की वनस्पतीची पानं हिरवी असतात, गाजराचा रंग लाल असतो, काही फुलं निळ्या रंगाची असतात, काही फुलं पिवळ्या रंगाची असतात, काही फुलं लाल रंगाची असतात. वेगवेगळ्या रंगांची फुलं, वेगवेगळ्या रंगांची फळं आणि वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या या कशामुळे आहेत? हे सगळं असतं क्रोमोप्लास्ट, ही रंगीत लवक, ही जी त्या वेगवेगळ्या फुलांमध्ये आणि भाज्यांमध्ये असतात ती. मग आता हे कसं निर्माण असतं हे किंवा हे कसं असतं? तर हरितलवके ही वर्णलवके असून इतर प्रकारच्या वर्णलवकामध्ये ते रूपांतरित होऊ शकतात. उदाहरणार्थ, कच्चा टमाटा जो असतो तो हिरव्या रंगाचा असतो आणि तो पिकला की त्याचं हरितद्रव्य नष्ट होतं आणि मग त्याच्यामध्ये लायकोपेन नावाचं क्रोमोप्लास्ट किंवा वर्णलवक तयार होतं आणि त्यामुळे तो लाल होतो. तसंच कैरीचा रंग हरितलवकामुळे हिरवा असतो आणि जेव्हा ती पिकते तेव्हा त्याचा रंग, कैरीचा रंग जो असतो तो पिवळा होतो. आणि तो पिवळा रंग कशामुळे होतो? तर झॅन्थोफिल. बघा, वेगवेगळ्या रंगासाठी वेगवेगळी रंगद्रव्य असतात. उदाहरणार्थ, पानं जी असतात ती हिरवी असतात आणि म्हणून त्याच्यामध्ये असतं क्लोरोफिल, ज्याला आपण हरितद्रव्य म्हणतो. गाजर हे लाल असतं, त्याच्यामध्ये कॅरोटीन असतं म्हणून ते लाल असतं. त्याच्यानंतर लाल भोपळा, त्याला संत्र, लिंब ही कशी पिवळ्या रंगाची असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये असतं झॅन्थोफिल. फुलं, भाज्या, वांगी जी असतात ती निळी असतात, जांभळी असतात, बरोबर. आणि मग काही फुलं पण लाल पिवळ्या रंगाची असतात. थोडक्यात काय, तर या वेगवेगळ्या द्रव्यांमुळे याला वेगवेगळे रंग प्राप्त झालेले असतात. बिटाचा रंग हा गडद गुलाबी असतो. मग बिटामध्ये असतं एक वेगळ्या प्रकारचं रंगद्रव्य आणि ते म्हणतो बिटालिन्स. थोडक्यात आपण जर वर्णकांचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की जी क्रोमोप्लास्ट आहेत, जी रंगीत वर्णके आहेत, ते वेगवेगळ्या फळांना आणि वेगवेगळ्या फुलांना वेगवेगळे रंग देतात. मग आता आपल्याला फक्त ह्या धड्यामध्ये माहिती घ्यायची आहे हरितलवकांची, ज्याला आपण म्हणतो क्लोरोप्लास्ट. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की झाडाची पानं हिरवी असतात आणि तुम्हाला हेही माहिती आहे की त्या झाडाच्या पानांमध्ये क्लोरोफिल असतं, हरितलवक असतात आणि म्हणूनच ती पानं हिरवी असतात. मग या हरितलवकांचं काय कार्य असतं? तर या हरितलवकांचं कार्य असतं प्रकाश संश्लेषण क्रिया करणं. आणि प्रकाश संश्लेषण क्रिया करताना ते फक्त आणि फक्त सूर्यप्रकाशाचाच वापर करतात. सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात हिरव्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि त्यामागे, अन्न तयार करण्यामागे सगळ्यात महत्त्वाचं कार्य असतं ते असतं हरितलवकांचं. हरितलवक, जर आपण हरितलवकांची रचना बघितली तर आपल्याला लक्षात येतं की ही हरितलवक प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असलेली विकर, DNA, रायबोझोम्स आणि पिष्टमय पदार्थांचं साठवण करत असतात. आणि मग यांच्या साहाय्याने हिरव्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करून त्या रासायनिक ऊर्जेच्या फॉर्ममध्ये, रासायनिक ऊर्जेच्या स्वरूपात हे अन्न साठवून ठेवतात.
मग आता ह्या लवकांचं कार्य काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलेलं कार्य, हरित लवक सौर ऊर्जा शोषून रासायनिक ऊर्जेत अन्नाचं रूपांतर करतात. दुसरा प्रकार मी सांगितला होता की त्याच्यामध्ये वर्णलवक म्हणजे क्रोमोप्लास्ट असतात आणि त्यामुळे तेही कार्य मी तुम्हाला सांगितलं की फळं, वेगवेगळ्या रंगाची फळं आणि वेगवेगळ्या रंगाची फुलं हे यांना रंग प्राप्त करून देण्याचं काम हे वर्णलवक म्हणजे क्रोमोप्लास्ट करतात. आणि जे अवर्णलवक आहेत म्हणजे जे रंगहीन आहेत किंवा जे पांढरे आहेत, मग ते काय करतात? ते लवके पिष्टमय पदार्थ, मेद आणि प्रथिन यांचं संश्लेषण आणि साठवण करायला मदत करतात. आता तंतुकणिका आणि लवके यामध्ये DNA आणि रायबोझोम असल्याने ही अंगक स्वतःचीच प्रथिन संश्लेषण करून घेतात किंवा प्रथिन संश्लेषण तयार करू शकतात. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या पेशी अंगकांमध्ये जी वेगवेगळी अंगक आहेत त्या अंगकांचा अभ्यास आपण केल्यामुळे आपल्याला पेशींमध्ये कसं कार्य सुरळीत चालतं हे कळतं. अशा विकसित पेशींना दृश्यकेंद्रकी पेशी म्हणतात. मागील इयत्तेमध्ये तुम्ही या आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी पेशींचा अभ्यास केलेलाच आहे. त्यामुळे आपल्याला या अंगकांची माहिती या धड्यामध्ये मिळाली. विविध अंगकांचं स्वरूप, त्यांचं कार्य, त्यांची आकृती आणि त्यांची रचनेचा अभ्यास आपण केलेला आहे. त्यामुळे धन्यवाद.